नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये. आज आपण मस्तपैकी भेळ बनवणार आहोत, पण ही भेळ मुरमुऱ्यांची नाही, पापडांची आहे. इथे मी भाजलेला आणि तळलेला दोन्ही पापड वापरलेले आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही भाजलेलंसुद्धा पापड वापरू शकता. यात मी इथे कांदा टाकलेला आहे, बारीक चिरलेली काकडी घातलेली आहे. त्यानंतर आपण इथे बारीक चिरलेला टोमॅटो वापरलेला आहे. पण जे काही स्लाईस चिरताय ते एकदम बारीक चिरा, म्हणजे ते छान लागतं खायला. नंतर इथे माझ्याकडे उकडलेले काबुली चणे होते, मी ते त्यात घातलेले आहेत. त्यानंतर मी इथे पुदिन्याची चटणी बनवलेली आहे. त्यात पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, 2-3 लसणाच्या कळ्या घातलेल्या आहे, थोडासा लिंबाचा रस घातलेला आहे. ही छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बॅटर मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं चाट मसाला घालायचा आहे आणि थोडंसं काळी मिरीची पावडर, आणि त्यानंतर यात भरपूर अशी शेव घाला. बारीक शेव वापरू शकता किंवा जाड शेवसुद्धा तुम्ही यातमध्ये वापरू शकता. त्यानंतर आपण इथे कच्च्या कैरीचे छान पीसेस करून घेतलेले आहेत, कोथिंबीर घातलेली आहे, आणि जे आपण पीसेस ठेवलेले होते त्यावर आपल्याला छान तिखट, मीठ आणि जिऱ्याची पावडर भुरभुरायची, कारण जेव्हा आपण बाईट घेणार त्याच्यासोबत आपल्याला एकदम छान असं चटपटीत असं कैरीचे पीसेस लागणार, आणि ते खूप छान लागतात खायला, बनणार असं चवीला लागतात. आणि असे म्हणतात ना की उन्हाळ्यामध्ये फार लाईट काही खावं वाटतं, तर ही रेसिपी खूप चांगली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कॉमेंट करून सांगा की तुम्हाला कशी आवडली. नक्की बनवून पहा. थँक्यू सो मच.